श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1293व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन कृष्ण एकादशी, गुरुवार दिनांक 9 नोव्हेंबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 5 या ग्रंथातील परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे मी पठण करीत आहे। गाणगापूर येथे परमपूज्य सद्गुरूंनी भक्तांशी केलेले हे हितगुज त्यातील पुढील भाग। येथील गाणगापुरातील पादुका यावेळी मार्गशीर्षात आल्यानं चांगल्या दिसल्या। केशर लेपनही व्यवस्थित करायला मिळाले। श्रावणात या पादुकांचा लेप काढला जातो। यावेळेला वजनाला हलक्या भासल्या आहेत। काही वेळेला त्यांचे वजन खूप भासते। असे असले तरी या गुरुपादुकांचा प्रभाव स्मरण संतुष्टायाम असाच आहे। आपण पादुकांना जे अर्पण करत असतो ते कर्तव्य बुद्धीने करत असतो, त्यालाच धर्म म्हणतात। एका वृक्षाला अनेक फळे येतात, तसेच या धर्मात अनेक कर्तव्य आहेत। आपण ती कर्तव्य केली की धर्म केल्याप्रमाणेच आहे। ती कर्तव्य करणेही आवश्यकच आहे। त्याला आपण जे अर्पण करतो ते त्याला हवे आहे म्हणून अर्पण करीत नाही, तर त्याची सत्ता आहे म्हणून अर्पण करीत असतो। त्याच्यावरील भक्तिभाव व्यक्त करण्याचे हेच साधन आहे। ईश्वरी शक्तीकडे सुवर्ण व इतर सर्व वस्तू पाठवित असतो। वस्तुरूपातील गोष्टीचा इकडे प्रसाद म्हणून वाटप करीत असतो। तुम्ही पेढे समोर ठेवले तर त्यांनाही स्पर्श करून परत देत असतो। असे सर्व असले तरी तुमची अर्पण करायची भावना सतत ठेवा। तुमच्या योग्यतेप्रमाणेच अर्पण करीत जा। आपल्या भोवतालच्या वातावरणात निरनिराळे घाम उत्पन्न होत असतात। हा घाम म्हणजे आपल्या शरीराचा नसतो। तशा वातावरणातील स्थितीमुळे हवेमध्ये मुंग्या तयार होत असतात, म्हणून त्याला स्वेदज म्हणतात। स्वेद म्हणजे घाम। अंड्यातून ज्याची उत्पत्ती होते त्यांना अंडज म्हणतात। चारीही सर्व बाजूंनी बंद असूनही त्याच्या आतमध्ये जीवाची उत्पत्ती होत असते। हे सर्व त्या शक्तीमुळेच प्रथमपासून घडत आलेले आहे। उद्बीज जमिनीतून वर येणाऱ्या झाडांना वृक्षांना म्हणतात। मनुष्य हल्ली डोके वापरून एका झाडाची फांदी दुसऱ्या झाडाला लावून नवीन झाड तयार करत असतो। सृष्टीच्या निर्मितीचा चौथा प्रकार मनुष्य आहे। जीवो जीवस्य जीवनम। काही जीवांचे जीवन हे दुसऱ्या जीवावरच अवलंबून असते। काही वेळेला मी इथे भक्तांना प्रश्न रूपाने विचारत असतो, तेव्हा भक्ताने त्याला योग्य तेवढेच उत्तर द्यावे, परंतु नवीन त्यातून प्रश्न निर्माण करू नयेत। तुमचा उपद्रव होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे। लष्कराचे नियम हे अधिकाराचे असतात। त्याचा अधिकाराच्या वयाशी संबंध नसतो। ती ईश्वरी शक्ती ही स्तुतीने उत्पन्न होत असते। नुसत्या देण्या घेण्याने काही फरक पडत नाही। गुरुचरित्रातही तेच सांगितले आहे की ती शक्ती प्रसन्न झाल्यावरच तुमची इच्छापूर्ती होत असते। गीतेमध्येही तेच आहे। भगवंतानी जेव्हा विश्वरूप धारण केले होते की अर्जुनाला त्यावेळी निजरूप दाखवा म्हणून भगवंताची आळवणी करावी लागली, तेव्हाच ते शांत झाले। भगवंतानी अर्जुनाचे सारथ्य म्हणजे नुसते रथाला रस्ता दाखवण्याचे काम केले नाही, तर अर्जुनावर जी अस्त्रे कौरवांनी सोडली होती ती अस्त्रे भगवंताने स्वतः झेलली। रथामधून संध्याकाळी युद्धभूमीवरून परतल्यावर भगवंत प्रथम उतरत असत, तर शेवटच्या दिवशी भगवंताने अर्जुनाला प्रथम रथातून उतरवून ते नंतर उतरले। त्याबरोबर तो रथ जळून संपूर्ण खाक झाला। स्वारथ्य करताना भगवंतानी रथावर आलेली अस्त्रे सुद्धा अडवून ठेवली होती। आता युद्ध संपले तेव्हा काय करायचे म्हणून रथाभोवतालची आपली शक्ती भगवंतानी काढून घेतली व त्यामुळेच तो रथ एकदम जळून नष्ट झाला। भगवंतानी अर्जुनाचे असे रक्षण केले होते। असेच रक्षण आपल्या सर्व भक्तांना आहे, परंतु आपल्याला त्याची जाण नसते।
ज्यांना हे कळत नाही तेच या शक्तीला नावं ठेवत असतात. ज्यांना याचे आहे तेच यातून वाचतील. संकटे रोज येत असतात, परंतु तुम्ही त्यातून वाचले जाता. हा कलियुगाचाच प्रभाव आहे. काही वेळेला वातावरणात सूर्यही नसतो व अंधारही नसतो, तरीही प्रकाश मात्र पडलेला असतो. हे कलीचेच रूप धारण केलेले आहे. दैव हे आपणच निर्माण करतो, वाढवतो, त्यातच नाश पावतो. अव्यक्तातून व्यक्त व व्यक्तातून अव्यक्त होण्याचे भगवंताचे सारखे सारखे चालूच असते. ह्या ठिकाणी मेंदूची वाढ होत नसते, तरी सुद्धा ती मुले जगत असतात. हे खरोखरच आश्चर्यजनक आहे. उत्पत्तीचे ठिकाण जर एकच आहे तर अपूर्णत्व असे का राहते? झाडाची सर्व फळे सारखीच गोड असतात. तेव्हा सर्व भक्तांनी आपल्या कर्तव्यात अतिशय लीन राहा. जीवनात सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा ठरवाल तेव्हा नामस्मरण करा. ते नित्याने करीत जा. पूर्वी एक मोठे गुरु होऊन गेले. ते रोज सकाळी मानस पूजा करीत असत. मानस पूजामध्ये नैवेद्य दुधाचा दाखवला जातो. त्यानंतर ते नैवेद्याचे मानस दूधही आपल्या सर्व शिष्यांना वाटत. एकदा ते मानस पूजेमध्ये शिष्यांना मानस नैवेद्याचे दूध वाटायला विसरून गेले. रात्री पोट फुगले, दुखू लागले. डॉक्टरांना बोलवण्यात आले. त्यांनी स्वामींना तपासल्यानंतर त्यांनी खूप दूध प्यायल्याचे सांगितले. स्वामींनी तर प्रत्यक्ष दूध प्यायले नव्हते. त्यांना नंतर स्वतःलाच मानस नैवेद्याचे दूध एकट्यानेच प्यायल्याचे आठवले. असे तुम्ही त्याच्याशी एकरूप होणं आवश्यक आहे. आदी शंकराचार्यांच्याही बाबतीत घडलेले तुम्ही सर्वांना ठाऊक आहे. वडील बाहेर गेले म्हणून लहान असताना शंकराचार्यांनी स्वतः जगदंबेची पूजा केली. पूजा केल्यानंतर त्याने दुधाचा नैवेद्य दाखवला. त्यांनी देवीला नैवेद्याचा स्वीकार करायला सांगितल्यावर देवी प्रकट झाली व तिने सर्व दूध पिऊन टाकले. रोज शंकराचार्यांचे वडील पूजा करीत असत. देवी काही प्रत्यक्ष प्रगट होत नसे, म्हणून ते स्वतः नैवेद्याचे अर्धे दूध पिऊन अर्धे शंकराचार्यांना देत असत. त्यामुळे आज देवीने प्रकट होऊन सर्व दूध प्यायल्याने शंकराचार्य रडू लागले. देवीवर रागावले. सर्व दूध का प्यालीस, मला अर्धे का नाही ठेवले झाले. जगदंबा माता परत प्रकट झाल्या. त्यांनी शंकराचार्यांना असे दुधाकरता रडताना पाहिले. मग त्यांना शांत करण्यासाठी स्वतःच्या स्तनातून दूध काढून त्यांना दिले. शंकराचार्य त्यामुळे एक प्रकारचे प्रगल्भ बुद्धीचे शिवस्वरूप म्हणून प्रसिद्ध पावले. अशा तऱ्हेने भक्तीतून शक्ती आकारात येते. शक्ती आकारात आल्यावर कृपाही होत असते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.